आमदार असो किंवा खासदार असो, नगरसेवक असो, निवडून येऊस तर फक्त पाया पडतात घरी येऊन सनी आम्ही असं करू तसं करू, काही करत नाहीये. आज दिव्यांगाचे कामं व्हायना तर चांगल्या जनतेचे काय कामं करते नाही प्रशासन. आज दिव्यांगाला उपोषण करण्याची वेळ यायला प्रशासनामुळे यायला लागली. त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करावं. जालना शहरात असे किती किरे आहेत की तिथं पाणी नाही, रोड नाही, नाले नाही, कशाची सोय नाहीये. फक्त ते त्यांचं निवडून येऊस तर ते फक्त पाया पडतात, नंतर काही करत नाही प्रशासन, नंतर झोपतात ते. त्यांनी लवकरात लवकर आमच्या दिव्यांगाची मागणी पूर्ण करा, नाहीतर मग आम्ही उपोषण सोडणार नाही. जीव गेला तरी चालून आमचा. दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. माझं नाव सविता मच्छिंदर बोराडे. मी उपोषणाला बसले आहे इथं दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी. आम्ही सगळं घरदार सोडून इथं बसलो आहोत. प्रशासनाला एकच मागणी आहे की आमच्या दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण कराव्या. 3 वेळेस आम्ही, आता 3री वेळेस आम्हाला उपोषण करायची गरज आणली आहे मी, तरी पण आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, फक्त आश्वासन देते ते आम्हाला. आमची मेन मागणी आहे की जालना शहरात दिव्यांगांना घरकुलसाठी जागा देण्यात यावी, दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करून देण्यात यावे. दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा.